नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैत्रिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा पदार्थ खूपच खास आहे, दिसतोच आहे तो तितका खास आणि हा एकदम झटपट होणारा प्रकार आहे. ही लाल चुटुक्क अशी मस्त रंगाची चटणी, अगदी नैसर्गिक रंगाची आणि त्याबरोबरच हे आहेत छोटे छोटे सेट डोसे, गुबगुबीत मऊ आणि झटपट होणारे. तर बघूया प्रमाण. अगदी सोपं आहे. 1 कप जाड पोहे घेतलेले आहे, धुवून घेतले मी ते. त्याच्यानंतर 1 कप रवा घ्यायचा आहे बारीक आणि अर्धा कप दही. एकदम सोपं प्रमाण आहे आणि चटकन आपल्या घरात उपलब्ध असणारं साहित्य आपल्याला याच्यात घालायचं आहे. त्याबरोबरच आपण याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि आता हे मस्तपैकी सरबरीत असं छानसं पीठ वाटून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं आहे मिक्सरमधनं. तुम्ही हवं तर हे नुसतं भिजवून ठेवा आधी आणि मग भिजल्यानंतर छान मुरल्यानंतर बारीक करू शकता किंवा आता मी जसं केलेलं आहे तसंही करू शकता. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला झाकून 10-15 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करूया आपली अगदी मस्त लाल चुटुक्क चटणी. तर 2च चमचे तेल घालायचं अगदी छोटे, त्याच्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा कांदा घालायचा आहे. आपण परतून घ्यायचं. याच्यामध्ये अगदी एक छोटूसं पिटुकलं बीट होतं माझ्याकडे, ते किसून घेतलं मी. किसलं याच्यासाठी आहे की जेणेकरून ते लवकर शिजावं. चिरून घेतलं तर शिजायला वेळ लागेल म्हणून मी किसून घेतलं आहे. तुम्ही चिरूनही घेऊ शकता. त्याच्यानंतर 2 टोमॅटो घातले आणि चवीला मीठ घालून घेतलेलं आहे. याच्यासोबतच 2 मिरच्या पण मी याच्यात घातलेल्या आहे. तुम्ही तिखटाचाही वापर करू शकता, थोडंसं आलं पण वापरू शकता याच्यामध्ये आणि किंचित कढीपत्ताही वापरू शकता जर आवडत असेल त्याप्रमाणे. चवीमध्ये तुम्ही थोडा बदल करू शकता. आता हे टोमॅटो आणि बीट छान शिजवून घ्यायचं आहे. इकडे आपलं हे पीठ जे आहे 10-15 मिनटं झाले आहे, ते थोडं छान मस्त मुरलं आहे एकदम. तर त्याच्यामध्ये मी ना थोडा खाण्याचा सोडा घालून त्याला एकजीव करून घेतलं आहे. आपली चटणी पण थंड झाल्यानंतर वाटून घेतलेली आहे मी आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आता एक छानसा तडका पण देऊन देऊया वरतून. तर थोडं तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आणि थोडे मी उडदाची डाळ घातली याच्यामध्ये आणि हिंग आणि कढीपत्ता घातला आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणी या मस्त लाल चटूक चटणीवर द्यायची आपल्याला, की आपली चटणी तयार आहे. एकदम मस्त कॉम्बिनेशन होतं हे. हे तुम्ही ब्रंचसाठी करू शकता, छोट्या नाश्त्यासाठी करू शकता, मुलांना स्नॅक्सच्या डब्यात देऊ शकता, संध्याकाळचं खाणं करू शकता किंवा रात्रीचंही खाणं करू शकता. असा हा मस्त पोटभरीचा, दमदमीत आणि एकदम सोपा प्रकार आहे. करायला हा तितका सोपा, वेळ कमी लागणारा आणि चवीला अप्रतिम. तर जरूर करून बघा. नॉनस्टिक पॅकला थोडंसं तेल लावायचं. याला तेलही अतिशय कमी लागतं आणि मस्त हे गुबगुबीत असे छोटे छोटे मऊ मऊ डोसे खूप छान लागतात खायला. वरतून असे छान जाळीदार होऊ द्यायचे मस्तपैकी. पूर्ण वरची बाजू कोरडी झाली पाहिजे. तुम्ही हवं तर हे पलटवूनही घेऊ शकता किंवा एका बाजूने नुसते खरपूस करून घेतले तरीही चालण्यासारखं आहे. वरतून तसेच जाळीदार आणि मऊ हवे असतील तर न परतवताही तुम्ही हे करू शकता. अशा पद्धतीने हे पटापट होणारे सेट छोटे छोटे डोसे नक्की करून बघा. अतिशय चवीला छान लागतात आणि घरात एकदम उपलब्ध साहित्य असतं, रवा, पोहे, दही. त्यामुळे ते एकदम झटपट होतात, जास्त विचार करावा लागत नाही आणि गृहिणींना अशा झटपट होणाऱ्या चविष्ट रेसिपीज फार आवडत असतात, तसेच घरातल्यांनाही. तर नक्की करून बघा. बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे, त्यामुळे अजिबात हयगय करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चटकन लाईकही करून टाका, कमेंटही करून सांगा अवश्य आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि ही रेसिपी करून बघितल्यानंतर कमेंट करून सांगायलाही विसरू नका, कारण आपलं हे चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका. तर भेटूया अशा छान मस्त चवदार आणि रंगीबिरंगी रेसिपींसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाणे जे यज्ञकर्म.